नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आलोय टरबूजच्या प्लॉटवर आणि ह्या टरबूजला लागवड होऊन आता 45 ते 50 दिवसाचा ही वाढी आहे. आणि ह्या वाढीत जर आपण सगळं निरीक्षण जर केलं तर ही 2 एकरची वाढी आहे आणि पूर्ण एकत्रित प्लॉट खूप छान आहेत. पण जी काही चुका होते सुरुवातीला आणि त्याचा आपल्याला जे नंतर जे पश्चाताप करायला लावते ते म्हणजे पहिल्या चुका. आणि टरबूज हा पीक कमी दिवसाचा असल्यामुळे याच्यात आपल्याला चुका करावा लागत नाही. जर आपल्यापासून एखादी चूक जर झाली असेल तर मग त्याचा वाईट परिणाम आपल्याला बघावा लागतोय. आता ही वाढी एवढी चांगली असून या वाढीमध्ये सध्याची कंडिशन जर बघितलं तर 1.5 ते 2 किलोचे आता फळं झालेले आहेत. आणि ह्या परिस्थिती आता ह्या एक बसायला लागल्यात. तुम्ही बघू शकता ही मर लागलेली आहेत. आता ही मर लागल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की हे फळं एवढे मोठे होऊन सुद्धा मार्केटला जात नाही आणि आपला एकरी नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. तरी ज्या शेतकऱ्यांची सध्याची वाढी ही 45-50 दिवसाची असेल तर त्यांनी पहिले आपल्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे विल्ट येऊ नये म्हणून, वेल मरू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की बायोलॉजिकल सेगमेंटमधून आपल्याला ट्रायकोडर्मा हार्जिनियम 1 लिटर एकरी, बॅसिलस सबटिलस 1 लिटर एकरी आणि सुडोमोनास फ्लोरेन्सिस 1 लिटर एकरी हे आपल्याला ड्रिपमधून सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहेत बाकीचे 4-5 दिवसानंतर आपल्याला ज्या काही फर्टिलायझर वगैरे सोडायचे ते आपण सोडू शकतात. पण पहिले आपण वेल्स त्या गोष्टी करतोय. दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्याने आता लागवड केली असेल आणि त्यांचा लागवड करून एक 5-7 दिवस झाले असेल तरी त्या शेतकऱ्याने पहिला डोस ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलसचा आहे ना, जेणेकरून आपल्याला वाढी 45 दिवसानंतर झाल्यानंतर पद्धत वेळ नकोय. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.